पाठ 6 स्वातंत्र्य चळवळी स्वाध्याय प्रश्न पहिला. खालील विधानांच्या रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. बारडोली सत्याग्रह नंतर वल्लभभाई पटेल सरदार म्हणून ओळखले गेले. नंबर 2. गांधीजींना कांदा चोर, डुंगळी चोर ही पदवी मोहनलाल पंड्या यांना मिळाली. चलो दिल्ली सूत्र सुभाषचंद्र बोसने दिले. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरं 1-2 वाक्यात द्या. नंबर 1. मवाळवादी नेत्यांमध्ये कोणकोणत्या नेत्यांचा समावेश होतो? उत्तर. हिंद राष्ट्रीय महासभेचे मावळत्या नेत्यांमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, व्योमचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, बद्रुद्दीन तय्यबजी, के.टी. तेलंग, दीनशा वच्छा आदी नेत्यांचा समावेश होतो. नंबर 2. गांधीजी रोलॅट ॲक्टला काळा कायदा असं का म्हटलं? उत्तर. रोलॅट कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला कारण न देता अटक केली जाऊ शकते, तसेच विशेष न्यायालयात काम करून शिक्षा दिली जाऊ शकते. लोकांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घातल्यामुळे या कायद्यांचा लोकांना विरोध केला, म्हणून गांधींनी रोलॅट कायद्याला काळा कायदा म्हटले आहे. नंबर 3. भारतातील लोकांनी सायमन कमिशनवर बहिष्कार का घातला? उत्तर. 7 सदस्यीय सायमन कमिशन सर्व सदस्य ब्रिटिश होते. एकही भारतीय त्यात स्थान न दिल्याने भारतीय लोकांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. नंबर 4. गांधीजींनी असहकार चळवळ का पुढे ढकलली? इसवी सन 1922 मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चोरी चोरा गावामध्ये शेतकऱ्यांनी शांततेच्या मिरवणुकीत ब्रिटिश पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. त्यांनी पोलीस ठाण्याला आग लावली. त्यात पोलिसांचा मृत्यू झाला. ही हिंसेची बातमी ऐकून गांधीजी खूप वाईट वाटले. गांधीजींनी अहिंसक सत्याग्रहावर विश्वास होता, त्यामुळे त्यांनी असहकार आंदोलन स्थगित केले. प्रश्न तिसरा. मुद्द्यानुसार उत्तर द्या. पहिलं. भारतात राष्ट्रवादी उदय आणि विकासासाठी कोणते घटक जबाबदार होते? भारतातील राष्ट्रवादीचा उदय आणि विकास यासाठी कारणीभूत घटक पुढीलप्रमाणे. एकसमान इंग्रजी राजवट 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतात संपूर्ण ब्रिटिश राजवट प्रस्थापित झाली. परिणामी देशात एकच प्रकारचे प्रशासन आणि एकच प्रकारचा कायदा अस्तित्वात आला. अशा प्रकारे एकसमान इंग्रजी राजवटीत भारतातील लोकांमध्ये एकता आणली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली. नंबर 2. आर्थिक शोषण. ब्रिटिश सरकारने शोषणात्मक आर्थिक धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले आणि उद्योगधंदे मोडकळीस आले आणि कारागीर बेरोजगार झाले. अशा प्रकारे आर्थिक शोषण आणि अन्यायाच्या भावनेमुळे शेतकरी, मजूर आणि कारागीर यांच्यात राष्ट्रीय प्रबोधन झाले. नंबर 3. इंग्रजी शिक्षण. इंग्रजी शिक्षणाचा परिणाम भारतात एक लहान पण शक्तिशाली बुद्धिजीवी वर्ग निर्माण झाला. ब्रिटनमधून पुढील शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या सुशिक्षित व्यक्तींमध्ये स्वराज्य आणि स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली. देशामध्ये उत्कृष्ट राष्ट्रीय स्तरावरील विचारवंत आणि नेत्यांचा एक वर्ग उदयास आला. त्या वर्गात राष्ट्रीय भावना निर्माण झाली. नंबर 4. साहित्याचा विकास. 19व्या शतकात इंग्रजीशिवाय हिंदी, गुजराती, मराठी, इंग्रजी, बंगाली, उर्दू इत्यादी प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती झाली. त्या साहित्यातील राष्ट्रवादाशी संबंधित विचार, पौराणिक अभिमान आणि वैचारिक प्रबोधन यांचा राष्ट्रीय भावनेच्या विकासात मोठा वाटा आहे. नंबर 5. वृत्तपत्रांचे योगदान. मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथून प्रकाशित होणारी राष्ट्रीय वृत्तपत्रे देशात राष्ट्रीय जागृती आणि राष्ट्रीय भावना उत्तेजित करतात. नंबर 6. भारताचा भव्य वारसा. ब्रिटिश राजवटीत भारतात पुरातत्व संशोधन आणि भारतातील सर्वोत्कृष्ट प्राचीन ग्रंथ परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाले. अशा प्रकारे भारताच्या प्राचीन संस्कृतीचे अवशेष आणि धर्मग्रंथांनी भारतीयांना त्यांच्या गौरवशाली आणि अभिमानास्पद वारसाची ओळख करून दिली. अशा गौरवशाली भूतकाळी असलेली जनता गुलाम कशी राहू शकते या प्रश्नाने लोकांमध्ये राष्ट्रीय जागृती झाली. नंबर 7. वाहतूक आणि दळणवळणाची साधने. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील वेगवान वाहने, रेल्वे, तार, पोस्ट इत्यादी उपकरणामुळे एका प्रदेशातील लोकांचा दुसऱ्या प्रदेशातील लोकांशी संपर्क आला. त्यामुळे लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना पाठबळ मिळाले. नंबर 8. राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणारी काही घटना. नंबर 1. भारतीय नागरिक सेवेतील भारतीयांवर अन्याय. गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटन याचा वृत्तपत्र स्वातंत्र्य कमी करणारा व्हर्नॅक्युलर ॲक्ट, युद्धविराम कायदा आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड इल्बर्ट बिल रिपला सादर केले. या विधेयकातील तरतुदीनुसार भारतीय न्यायाधीश इंग्रज व्यक्तीशी खटला चालू शकतात. ब्रिटिशांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला. परिणामी ब्रिटिश सरकारने इल्बर्ट विधेयक मागे घेतले. नंबर 2. भारतात झालेल्या
भारतात झालेल्या क्रांतिकारी प्रयत्न थोडक्यात परिचय द्या. महाराष्ट्रातील वासुदेव बळवंत फडके हे भारतातील क्रांतिकारक कार्याचे पहिले प्रणेते होते. त्यांनी मागासलेल्या जातींना संघटित केले, लढाऊ प्रशिक्षण दिले. नंबर 2, दामोदर चाफेकर बाळकृष्ण चाफेकर नावाच्या 2 भावांनी मुख्य प्लेग आयुक्त रेंड याच्या हत्येच्या आरोपावरून अटक करून फाशी देण्यात आली. इसवी सन 1900 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा नावाच्या क्रांतिकारी संघटना स्थापन केली, जी पुढे अभिनव भारत म्हणून ओळखली जाऊ लागली. याचप्रमाणे 1857च्या प्रथम स्वातंत्र्य संग्रामात हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी बंदी घालण्यात आली. जगातील पहिले पुस्तक होते. लंडनमध्ये त्यांनी क्रांतिकारक उपक्रम राबवले. त्यावेळी ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली, जन्मठेपेची शिक्षा केली. त्यांना रवानगी अंदमानच्या तुरुंगात केली. येथे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना भारतात नजरकैदेत ठेवण्यात आले. कोलकाता येथे स्थापन झालेल्या अनुशालन समितीचे बरींद्रनाथ घोष हे त्यांचे प्रमुख नेते होते. या संघटनेत क्रांतिकारक साहित्य, बॉम्ब बनविणे, सशस्त्रांना प्रशिक्षण इत्यादींविरुद्ध क्रांतिकारक उपक्रम राबवले. बंगालमधील खुदिराम बोस आणि प्रफुल्लचंद्र चाकी नावाच्या क्रांतिकारकांनी न्यायमूर्ती किंग्सफोर्ड याच्या बग्गीवर बॉम्ब फेकून त्यांना मारले, पण दुर्दैवाने ती कॅनेडी नावाच्या इंग्रजाची बग्गी होती. त्यात त्याची पत्नी आणि मुलगी बसलेल्या होत्या. बॉम्बमध्ये दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांना पकडण्यापूर्वी प्रफुल्लचंद्र चाकी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. खुदिराम बोस यांना फाशीची शिक्षा झाली. अशफाकुल्ला खान रामप्रसाद बिस्मिल यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे उदाहरण दिले. काकोरी ट्रेनमध्ये त्यांनी इंग्रजांचा खजिना लुटला. अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि राजेंद्र प्रसाद यांनी या दरोड्यात योजनेचे पकडण्यात आले. त्यांना फाशी झाली. दुर्गा भाभींनी महिला क्रांतिकारक कार्यात सक्रिय केले. पोस्टर चिटकवणे, पत्रके वळवणे, पैसा गोळा करणे, दुका चालवणे इत्यादी क्रांतिकारक कामे ते करत असत. चंद्रशेखर आझाद लहानपणापासून क्रांतिकारक सक्रिय झाले. काकोरी दरोड्यात योजनेत ते सहभागी झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. इंग्रज सरकारच्या हाती मी जिवंत पकडला जाणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली आणि इसवी सन 1929 मध्ये अल्फ्रेड बागेत अलाहाबाद येथे ब्रिटिश पोलिसांच्या झालेल्या चकमकीत चंद्रशेखर स्वतःच्या पिस्तुलाने शहीद झाले. नंबर 3, दांडीकूचविषयी थोडक्यात टीप लिहा. उत्तर: इसवी सन 1930 मध्ये गांधीजींनी जाहीर केले की अन्यायकारक मीठ कायदा मोडण्यासाठी प्रवास करीतात. ब्रिटिश सरकारने मिठावर लादलेला कर हा सर्वात अन्यायकारक होता. त्यावेळी मिठाच्या उत्पादनावर आणि विक्रीवर ब्रिटिश सरकारची मक्तेदारी होती. गांधीजींनी आणि इतर राष्ट्रीय नेत्यांचा असा विश्वास होता की मीठ ही अन्नाची मूलभूत गरज असल्याने मिठावर कर लावणे हे पाप आहे. 12 मार्च 1903 रोजी गांधीजींनी 78 सत्याग्रहींसह अहमदाबाद येथील साबरमती आश्रमापासून नवसारी जिल्ह्यातील दांडी बंदराच्या किनाऱ्यापर्यंत 370 किलोमीटरची कूच केली. त्यांचा ऐतिहासिक प्रवास दांडीकूच म्हणून प्रसिद्ध आहे. गांधीजी आणि त्यांचे सहकारी 5 एप्रिल 1930 रोजी दांडी यात्रेच्या मार्गावर असलाली, बरेजा, नाडियाद, आनंद, राज, जंबूसर, सुरत, नवसारी इत्यादी गावांमध्ये आणि शहरांमध्ये सभा घेत दांडीला पोहोचले. 6 एप्रिल 1930 रोजी सकाळी गांधींनी दांडी सोडली. समुद्रकिनाऱ्यावरील आगरमधून मूठभर मिठाचे नियम मोडले. त्याचवेळी त्यांनी नागरी कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध लढा सुरू केला. या लढ्यामध्ये देशी विदेशी कपड्यांवर बहिष्कार, महसुलासह कर न भरणे, दारूबंदी, दारूंच्या अड्ड्यावर धरणे, अस्पृश्यता निर्मूलन, हिंदू मुस्लिम ऐक्य असे विविध कार्यक्रम झाले. आंदोलन शेतकरी, आदिवासी, महिला इत्यादी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरहद्द प्रांताच्या परिसरात सीमेचे गांधी खान, अब्दुल गफ्फार खान यांच्या नेतृत्वाखाली नो टॅक्सचा अहिंसक संघर्ष झाला. ब्रिटिश सरकारने हजारो संग्रामींना अटक करून संघर्ष दडपण्याचा प्रयत्न केला. गांधीजींनी दांडीकूच, गुजरात आणि भारतातील लोकांमध्ये अभूतपूर्व जागरूकता आणि ऐक्य निर्माण केले. मिठाचा कायदा मोडण्यासाठी देशभर सत्याग्रह सुरू झाले. हिंद छोडो. ब्रिटिश सरकारने भारताच्या नेत्यांना पटवून देण्यासाठी इसवी सन 1945 मध्ये क्रिप्स कमिशन भारतात पाठवण्यात आले. क्रिप्स कमिशन प्रस्तावाने भारतातील लोकांच्या स्वातंत्र्याची मागणी पूर्ण केली नाही. क्रिप्स कमिशन अयशस्वी. भारतात लोकांमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्ध असंतोष वाढला. गांधीजींनी लोकांची निराशा दूर केली आणि त्यांना अंतिम संघर्षासाठी तयार केले. मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या महासमितीच्या बैठकीत गांधीजींच्या नेतृत्वाखाली 8 ऑगस्ट 1942च्या रात्री हिंद छोडोचा ठराव मंजूर करण्यात आला. गांधीजींनी जाहीर केले की हा माझा स्वातंत्र्याचा शेवटचा लढा आहे. आज लपवण्यासारखे काही नाही. करेंगे या मरेंगे, करा किंवा मरा. या सभेत गांधीजींनी ब्रिटिश सरकारला हिंद छोडोचा आदेश दिला. भारत छोडो ठरावाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रिटिश सरकारने गांधीजींच्या वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद देशातील प्रमुख नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकले. त्यामुळे भारतात शहरे गावांमध्ये संप झाले.
मंजूर, विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी, महिला इत्यादींनी लढ्यात सक्रिय भाग घेतला. देशभरात लोकांनी रेल्वे, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, सरकारी इमारती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भारतभर मोठ्या प्रमाणात लुटमार आणि जाळपोळच्या घटना घडल्या. लोकांनी संघर्ष व्यापक करण्यासाठी देशाच्या अनेक भागांमध्ये स्वतःची राष्ट्रीय सरकार स्थापन केली. ब्रिटिश सरकारने हिंद छोडो आंदोलन दडपून टाकण्यासाठी देशाच्या अनेक भागांमध्ये स्वतःचे राष्ट्रीय सरकार स्थापन केले. हिंद छोडो आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने दडपशाहीचे पाऊल उचलले. इसवी सन 1943च्या अखेरीस ब्रिटिश सरकारने मोठ्या संख्येने स्वतंत्र सैनिक अटक करून तुरुंगात टाकले. या आंदोलनाच्या अनेक लोकांना मृत्यू झाला तर अनेक लोक गोळीबारात जखमी झाले. मात्र ब्रिटिश सरकार हे आंदोलन दडपू शकले नाही. त्यामुळे भारतावर फार वेळ अवलंबून राहणे आता शक्य नाही. आता ब्रिटिश सरकारची खात्री होत